नमस्कार, माझे नाव अर्चना. डान्स आणि फूड चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण झटपट अशी 15 ते 20 मिनिटात बनणारी खोबऱ्याची वडीची रेसिपी बनवणार आहोत. तर यामध्ये आपण सुकं खोबऱ्याचा वापर करणार आहोत. त्याच्यामुळे आपली ही वडी झटपट बनते, याला वेळ लागत नाही आणि अगदी सोपी आहे, कोणीही बनवू शकते. तर ही एकदम सॉफ्ट होते, मस्त होते. तर आता स्कूलसुद्धा चालू झालेले आहेत. तुम्ही टिफिनमध्ये अशा पद्धतीची वडी देऊ शकता. तर अशा पद्धतीने मी एक वाटी घेतलेली आहे. त्या वाटीच्या प्रमाणात पाणी 1 वाटी टाकलेलं आहे आणि 2 वाटी साखर टाकलेली आहे. आता ही साखर आपल्याला मेल्ट करून घ्यायची आहे. म्हणजे कसं, यामध्ये जास्त आपल्याला तारेचा पाक वगैरे करायची गरज नाही. तर हे तुम्ही बघू शकता, साखर पूर्ण मेल्ट झालेली आहे आणि मेल्ट झाल्यानंतर आपल्याला फक्त याला चेक करायचं आहे. बघा, आता छान बुडबुडे येत आहेत. फक्त चेक करायचं आहे की नुसतं आपला हलकासा एक तार अशी आलेली पाहिजे. तुम्ही बघू शकता, चिपचिपी म्हणलं तरी चालेल. बघा, एक तार अशी चिपचिपी आलेली आहे. तर पाक तयार झालेला आहे. आता यामध्ये ज्या वाटीप्रमाणे आपण साखर टाकली होती त्याच वाटीप्रमाणे आपण 3 वाटी खोबऱ्याचं कीस टाकलेलं आहे. तर अशा पद्धतीने 3 वाटी खोबऱ्याचं कीस आणि 4 ते 5 मी चमचे मिल्क पावडर टाकलेली आहे. मिल्क पावडरने कसं आपल्या या वडीला छान अशी टेस्ट येते, म्हणून यामध्ये मी मिल्क पावडर टाकलेली आहे. जरी तुमच्याकडे नसेल तर तुम्ही स्किप करू शकता. याने सुद्धा वडी खूप छान होते. तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता, मी मिक्स करून घेतलेलं आहे. यामध्ये वेलची पूड टाकायची आहे. वेलची पूडने कसं वडीला अजून छान टेस्ट येते, म्हणून आपण वेलची पूड यामध्ये टाकलेली आहे. हे सर्व आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे आपलं बॅटरसुद्धा छान तयार झालेलं आहे. तर तुम्ही बघू शकता, हे छान बॅटर मी सगळं मिक्स करून घेतलेले आहे. आता आपल्याला काय करायचे आहेत, याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत. तर मी काय करणार आहे, आता एक बटर पेपर घेतलेला आहे. तर तो मी अशा पद्धतीने घेतलेला आहे आणि हे सर्व तयार झालेलं बॅटर यावरती टाकायचं आहे आणि हे जे बॅटर आहे आपल्याला थापून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता, मी हे छान थापून घेत आहे. म्हणजे कसं आपली वडी छान सेट होते, मस्त होते. नंतर मी काय केलेलं आहे, हाताला थोडंसं पाणी लावून हे छान असं थापून घेतलेलं आहे. म्हणजे कसं आपली वडी लवकर सेट होते. तर अशा पद्धतीने थापून घेतलेली आहे. जर तुम्हाला गरम वगैरे लागत असेल तर तुम्ही काय करू शकता, एक वाटीच्या साहाय्याने अशा पद्धतीने तुम्ही थापून घेऊ शकता. तर अशा पद्धतीने मी छान हे सेट करून घेतलेलं आहे. नंतर तुम्हाला मी दाखवले, बघा, असं थोडंसं तेल किंवा तूप लावायचं आहे आणि हे अशा पद्धतीने सेट करू शकता. तुम्ही एका प्लेटमध्ये सुद्धा हे सेट करू शकता तूप लावून. तर मी ट्रेमध्ये केलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, आताच आपल्याला याचे वड्या पाडून घ्यायच्या आहेत. म्हणजे मी तुम्हाला ज्या आकारात वड्या हव्या आहेत त्या प्रमाणात तुम्ही वड्या पाडून घेऊ शकता. तर अशा पद्धतीने चौकोनी आकाराच्या मी वड्या पाडलेल्या आहेत. एक 5 मिनिटानंतर साईडला ठेवल्यानंतर तुम्ही बघू शकता आपल्या वड्या छान तयार झालेल्या आहे. 5 मिनिटानंतर परत या ज्या आपण खाच्या पाडल्या होत्या याला परत अजून एकदा चाकूच्या साहाय्याने असं हे करून घ्यायचं आहे. म्हणजे आपल्या वड्या कसं छान एकदम चौकोनी अशा आकारात निघतात, म्हणून मी डबल वेळा हा चाकू मारलेला आहे. तर तुम्ही बघू शकता किती पांढऱ्या शुभ्र झटपट अशा या वड्या तयार झालेल्या आहेत. खायलासुद्धा अप्रतिम लागतात, मस्तच लागतात आणि एकदम झटपट बनणारी रेसिपी आहे. जास्त वेळसुद्धा लागत नाही आणि कोणीही बनवू शकेल, इतकी सोपी ही रेसिपी आहे. तर अशा पद्धतीने बटर पेपर उचलूनसुद्धा मी ह्या वड्या काढून घेतलेले आहेत. बघा, तर किती मस्त अशा ह्या वड्या निघालेल्या आहेत. तुम्हाला मी प्लेटमध्ये सुद्धा काढून दाखवते. बघा, किती मस्त पतल्या पतल्या वड्या छान निघालेल्या आहेत, पांढऱ्या शुभ्र निघालेल्या आहेत. तर या वड्याची रेसिपी तुम्ही ट्राय करू शकता. खूप छान होतात या वड्या आणि आता स्कूलसुद्धा चालू झालेलं आहे. तर मुलांच्या टिफिनमध्ये अशा पद्धतीने तुम्ही स्नॅक्स म्हणून ह्या वड्या देऊ शकता. मुले आवडीने खातील, त्यांना खूप आवडतील. तर एक वडी मी तुम्हाला तोडून दाखवते. बघा, किती सॉफ्ट ही वडी तयार झालेली आहे, मस्त तयार झालेली आहे. तर किती छान झालेली आहे बघा, सॉफ्टच्या सॉफ्ट. तर अशी ही वड्यांची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये.